पवित्र पोर्टल शिक्षक भरती ची जी डेट होणार आहे 2025 त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आणि या संदर्भात खात्रीशीर पाठपुरावा परीक्षा परिषदेशी सुद्धा केलेला आहे आणि तुम्ही या संदर्भातील न्यूजपेपरला बातमी सुद्धा पाहिली असेल, ती म्हणजे टेट आहे ती खरंच पुढे ढकलली जाणार आहे। आणि त्याच धर्तीवरती आपण पाहतो की जो निकाल आहे तो सुद्धा लवकरच लावण्याचा मानस मात्र टेटचा आहे। या संदर्भात परीक्षा वेळेवरतीच व्हाव्यात, त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी सतत पाठपुरावा शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला होता। आणि त्यासाठीच आता आपण पाहतोय की जे अपियर विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, जेव्हा टेट जी तारीख होती 24 मे ते 5 जून पर्यंत होणार होती, त्या दरम्यान बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा येत होत्या आणि त्या म्हणजे एकमेकांचे मिसमॅच होत होत्या। आणि त्याच धर्तीवरती आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतलेला आहे। हेतू केवळ आणि केवळ प्रामाणिक असा आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि परीक्षा देण्याचा अधिकार आर्टिकल 16 नुसार सर्वांनाच आहे आणि त्याच्यानुसारच ही खबरदारी परीक्षा परिषदेने घेतलेली आहे असं परीक्षा परिषदेचे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, परीक्षा पुढे ढकलली गेली असली तरी त्याच्यामध्ये काही खूपसा बदल झालेला नाहीये आणि कॉम्पिटिशन आहे। म्हणजे आपण पाहतो की 2022 ची जी टेट झालेली आहे शिक्षक भरतीसाठी, त्याच्या अगोदर 2017 ची जी काही टेट झालेली आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जवळपास सेमच आहे। 2017च्या शिक्षक भरतीमध्ये जवळपास फॉर्म आले होते 1,40,000, 2022-23च्या शिक्षक भरतीमध्ये जवळपास 2,69,000 आणि आता सुद्धा जवळपास 2,36,599 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यामुळे कॉम्पिटिशन जरी वाढलं नसलं, नंबर ऑफ फॉर्म जरी जास्त नसले तरी सुद्धा सध्या तरी संच मान्यतेवरती स्टे आलेला आहे। त्यामुळे परीक्षा घेऊन भरती किती पदांची होईल याच्यावरती तरीही क्वेश्चन मार्क आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप जॉईन करा, टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा। कारण जरी परीक्षा आता होत असली तरी सुद्धा परीक्षा संपल्यावरती ऍक्च्युली आपली नोकरीसाठी जी परीक्षा आहे ती तेव्हा सुरू होणार आहे। बरेच प्रश्न आहेत, जिल्हानिहाय शिक्षक भरती, त्याचबरोबर जास्तीत जास्त पदांची भरती आणि सर्व पोर्टलला व्यवस्थापनाने जागा द्याव्यात त्यासाठी लढा, असा बराच लढा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लढावा लागणार आहे। त्यासाठी स्टे कनेक्टेड। चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया। जी परीक्षा आहे ती त्याची जी तारीख आहे जी पुढे ढकलण्यात आलेली आहे ती 27 मे ते 10 जून या दरम्यान होणार आहे। म्हणजे आपण पाहतो की जवळपास केवळ 4 दिवसाचा फरक पडलेला आहे। परंतु मित्रांनो, हे 4 दिवस अपियर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यांना खरंच खूप कमी वेळ मिळालेला आहे। आणि जरी तुमच्या आमच्यासारखे सामान्य जरी या परीक्षेसाठी प्रयत्न करत असतील, मला असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे की हे जे वेळ आहे त्याच्यामध्येच परीक्षा व्हायला हवी। आणि मला असं वाटतं या वेळेमध्ये जी काही आता सूट मिळालेली आहे त्याच्यामुळे सर्वांनाच एक दिलासा मिळालेला आहे, यात हरकतच नाहीये। आणि आता याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, कारण कॉम्पिटिशन जरी वाढलं नसलं तरी तुम्ही लक्षात घ्या अजूनही किती पदांची भरती होणार आहे याच्यावरती परीक्षा परिषद असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, यांनी कोणतंही सुतोवाच्य दिलेलं नाहीये। रादर या अगोदरच्या टॅट 2022 मध्ये जे शिक्षण मंत्री माननीय केसरकर होते त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही 50,000ची भरती करू। नंतर त्यांचं स्टेटमेंट बदलत गेलं की 30,000ची भरती करू। परंतु आता माननीय शिक्षण मंत्री सध्याचे जे दादा भुसे आहेत त्यांनी कोणतंही स्टेटमेंट आपल्याला दिलं नाही की किती पदांची भरती होईल, कारण वास्तविक पाहता सध्या शिक्षकच अतिरिक्त आहेत। त्यामुळे खरंच सध्याच्या परिस्थितीत शिक्षक पदांची किती भरती होईल तर 5 ते 6,000 होऊ शकते। परंतु संच मान्यतेवरती सध्या स्टे आलेला आहे मुंबई हायकोर्टामध्ये, त्याच्यावरती निकाल पेंडिंग आहे आणि त्याचा जर निकाल लागला आणि तो जर आपल्याकडून जर लागला तर मित्रांनो अर्थातच अतिरिक्त शिक्षक होणार नाहीत आणि जेवढी पदांची टॅट 2022 मध्ये भरती झालेली आहे तेवढ्याच पदांची टॅट 2023 मध्ये भरती होणार आहे। कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळपास जिल्ह्यावाईज एक 200, 250, 400, 500 एवढे शिक्षक रिटायर होत आहेत आणि सध्याची जी संच मान्यता आहे ती सुद्धा आहे, त्याचं काम सुद्धा झालेलं आहे।
पोर्टलवरती जागा सुद्धा अपलोड झालेल्या आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जो टेट 2022 नुसार जो दुसरा टप्पा होतोय त्याच्यानुसार सर्व जागा पोर्टलला देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे थर्ड टेटला जागा येतील, काळजी करू नका. फक्त आता तुमचं इथं कॉम्पिटिशन आहे ते स्वतःसोबत आहे. नेहमीच आपण सांगत असतो की म्हणजे दुसऱ्यांशी कंपॅरिझन करत असल्यापेक्षा स्वतःशी तुमचा संघर्ष असायला हवा आणि त्यासाठी जो सेफ स्कोर आहे, त्याचबरोबर कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत, स्टडी प्लॅन कोणता आहे, कमी वेळामध्ये जास्त प्रश्न कसे सोडवायचे आहेत, कोणते घटक करायचे आहेत, कोणते घटक अजिबातच करायचे नाहीत, याच्यावरती तुम्ही चॅनलवरती जरा स्क्रोल करा. तुम्हाला याच्यावरती सर्व माहिती मिळत जाईल आणि प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त स्कोर तुम्हाला करता यायला हवा. आता आपण या विषयाकडे येऊ की आता निकाल कधी लागेल. जर मित्रांनो लास्ट टाइम जेव्हा टेट 2022 झाली होती तेव्हा ती 23 एप्रिल 2023 ते 3 एप्रिल 2023 पर्यंत परीक्षा संपवण्यात आली होती आणि त्याचा निकाल लावायला बराचसा वेळ लावला होता. परंतु पाठीमागच्या चुकातून आता शालेय शिक्षण विभाग त्याचबरोबर परीक्षा परिषद नक्कीच एक चांगला धडा घेत आहे आणि शिकत आहे. त्यामुळे निकाल सुद्धा जूनच्या लास्ट वीक पर्यंत लावू असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो होपफुली जेव्हा आता जूनमध्ये जेव्हा कोर्ट सुरू होईल तेव्हा फक्त संच मान्यतेचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि आरटी नुसार विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षकांना हक्काची नोकरी, अतिरिक्त शिक्षक होण्याची वेळच येऊ नये शिक्षकांवरती, अशीच आपण प्रेयर करूया. त्याचबरोबर तुम्हाला सध्या गरजेचं आहे की हे जे तुम्हाला बघा जवळपास काउंटिंग करून बघा 4 दिवस म्हणजे तुम्हाला किती आवर्स मिळालेले आहेत एक्स्ट्रा. आता तुमचा आहे स्ट्रगल सुरू होत आहे की 72 आवर्स 42 आवर्स जे काही तुमचं कॅल्क्युलेशन होते त्याच्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवा. ऑनलाईन बऱ्याच मॉक टेस्ट अवेलेबल आहेत, त्या सुद्धा तुम्ही सोडवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही सध्या फक्त प्रॅक्टिस करा. एक 90 मिनिट्स मध्ये कशा पद्धतीने पूर्णतः क्वेश्चन तुम्हाला सोडून रिव्ह्यूचे प्रश्न कसे पाहता येतील याच्यासाठी सुद्धा लवकरच चॅनलवरती तुम्हाला एखादा महत्वपूर्ण एखादा व्हिडिओ मी नक्कीच टाकेल. त्याचबरोबर अजूनही तुमचे काही महत्वाचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारायला विसरू नका. कारण मित्रांनो नोकरी मिळणं हे इतकंसं सहजासहजी नाहीये. लकीली आपल्याला शिक्षण विभागानं सध्या ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. परीक्षा 200 मार्काची 200 प्रश्नांची 120 मिनिटांमध्ये 2 शिफ्टमध्ये होणार आहे आणि त्या शिफ्टमध्ये होत असताना पहिल्यांदा आपण पाहतोय की सध्या इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम असे हिंदी मीडियम सगळे मीडियमची परीक्षा होऊन जाते आणि शेवटी राहतात ते उर्दू मीडियमचे विद्यार्थी. त्यांच्या 2-3 दिवसांमध्ये शेवटच्या परीक्षा होत असतात, त्यामुळे त्यांना भरपूर संधी मिळते. त्यामुळे जर पहिल्या 1-2 दिवसामध्ये जर तुमची बॅच आली नाही तर तिथून पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण अंदाज येऊन जातो की पेपर कसा येतो आणि त्यांचा स्कोर वाढलेला दिसतो. परंतु डोंट वरी, या परीक्षेमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होतं. जे टेट 2022 मध्ये झालं होतं ते आता सुद्धा होणार आहे. त्यामुळे सध्या तुमचा फोकस एकच असला पाहिजे. तारीख जरी वाढली असली तरी मित्रांनो तुम्हाला एक लवकर संधी होते की लवकरात लवकर ही पुढची प्रोसेस आहे ती सुद्धा कंप्लीट करण्यास शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. आता फक्त तुमच्या प्रयत्नांची कमी पडून देऊ नका आणि सर्वात महत्वाचं काहीही करा, आपण अभ्यास करा. नेहमीसारखंच आपण सांगत राहतो कारण तुमचा जो एक सपोर्टिव्ह पाठपुरावा आहे त्याचबरोबर आपण जो श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय त्याचा नक्कीच तुम्हा सर्वांना फायदा होईल याच अपेक्षेसह स्टे कनेक्टेड. जय